आपण आज सकाळपासून अ, वेगवेगळ्या म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरच्या चर्चा ऐकल्या. तुम्ही सहभागी सुद्धा झालात. परंतु आता आपण मुळाकडे निघालेलो आहोत आणि जो आपला संस्कृतीचा आधारवड आहे, सामाजिक जाणीवेची जी भावना आहे, जी मुळं आहेत आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घट्ट असलेली, त्या संदर्भात आधारवड या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण 3 मान्यवरांना भेटणार आहोत. यामध्ये गोव्यातील प्रसिद्ध निवेदिका पौर्णिमा केरकर या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत आणि सोशल मीडियामुळे घराघरात पोहोचलेला पर्यावरणासाठी आग्रह धरणारा एक तरुण रान माणूस प्रसाद गावडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या समोर येणार आहे. प्रसादना मी आमंत्रित करतो. यासोबत खूप मोठं सामाजिक काम उभं करणारे कमलाकांत तारी आणि संदीप परब हे सुद्धा या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांच्या कामाची आणि त्यांच्या एकूण प्रवासाची सगळी वाटचाल आपण त्यांच्याच तोंडून ऐका. मी पौर्णिमा केरकर मॅमना सूत्र सुपूर्द करतो. नमस्कार. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, आणि हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. अजूनही दुःखे संपलेली नाहीयेत. आपल्याला दुःख गोंजारणारे माणसं नको आहेत, दुःख कुरवाळणारी माणसं नको आहेत, तर हे जग सुंदर करणारी माणसं हवी आहेत. आणि त्यासाठी अंतःकरणातील संवेदनशीलता सतत जागी ठेवणारी माणसं आपल्याला गरजेची आहेत. आणि आज आपल्याबरोबर ही जी व्यक्तिमत्व आहेत, ती व्यक्तिमत्व अशाच तऱ्हेची जमिनीमध्ये घट्ट पाय रोवून आभाळाची उंची गाठणारी अशी आहेत. आणि आजच्या या उपक्रमामध्ये आधारवड या संवाद सत्रामध्ये मी या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. आपल्याबरोबर आहेत संदीप परब, जीवनानंदाचे निराधार वंचित अशा वृद्ध माणसांना आधार देणारं व्यक्तिमत्व, रान माणूस ज्याचं नाव प्रसाद गावडे, समाज माध्यमाचा कसा सकारात्मक वापर करायचा आणि तळमळीने पोटतिडकीने या समाजाची संवेदनशीलता जागविण्याचं, पर्यावरण जागविण्याचं काम करण्याचं एक व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत कमलाकांत तारी, गोव्यातील गोशाळेसंदर्भात जे रस्त्यावरील भटक्या गोरांची समस्या असो किंवा इतर सगळ्या विषयीची संवेदनशीलता जागी करणारी ही व्यक्तिमत्व आहेत. हे प्रश्न या तिघांचे नाही आहेत, प्रश्न तुमचे आहेत, प्रश्न आमचे आहेत, प्रश्न या समाजाचे आहेत. आणि सर्वांग सुंदर या भूमीला करायचं आणि त्याच्यासाठीचे हे प्रश्न आहेत. परंतु ही तीनही व्यक्तिमत्वे व्रतस्थपणे पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. मी जास्त वेळ आपला घेत नाही आहे, तर सुरुवातीलाच मी प्रश्न विचारू इच्छिते तिघही मान्यवरांना की ही जी समाजकार्याची प्रेरणा आहे, कारण माणसं आपणही जगतो वाढतो या समाजामध्ये, परंतु जे आम्हाला दिसत नाहीये जगण्याची साक्षरता, जीवनातील संवेदनशीलता, ती या सगळ्यांना दिसत आहेत. मग ही शोधण्याची आणि ते व्रत घेऊन पुढे जाण्याची ही जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? त्यांचं बालपण म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या घटना घडामोडी जीवन वाढवत असताना त्यांनी ही प्रेरणा कुठून घेतली आणि कशा तऱ्हेने त्यांनी हे कार्य पुढे नेलेलं आहे? तर सुरुवातीला संदीप परब यांना विनंती करेन. नमस्कार. आम्ही रस्त्यावरचे वृद्ध, मनोरुग्ण, मतिमंद, जो रस्त्यावरचा तो माझा बांधव. मुंबईत 4 आश्रम, सिंधुदुर्गात 4, गोव्यात 2 आश्रम आहेत. प्रेरणा अशी की माझे आजोबा आणि आईमुळे ही प्रेरणा मिळाली. आणि साहित्याची संबंध म्हणजे गावात रामेश्वर वाचन, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज बरीच चरित्र वाचता आली. आणि आमच्या आधीची पिढी खूप नशिबान होती की स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य संग्राम, हुतात्मे ह्यांचं बलिदान त्यांनी खूप जवळून अनुभवलं, जे आम्हाला अनुभवता नाही आलं. पण त्यांचा पडछाद म्हणा किंवा स्वातंत्र्य सैनिकाची भेटी आम्हाला खूप जवळून झाली. हा मोठा म्हणजे त्यांचा त्याग, हुतात्मा होणाऱ्यांचा त्याग किंवा आपल्या संसारावर नांगर फिरून ज्या स्वातंत्र्य संग्रामात उडी मारली, ते मोठं बलिदान आपल्या देशासाठी आहे.
आणि ते मोठी प्रेरणा आमच्यासाठी आहे. म्हटलंय आम्हाला उंची बॉडी नसल्यामुळे तरी सुद्धा समाजासाठी काय करता येईल, तर ते रस्त्यावरचे बांधव जे आहेत पडलेले वृद्ध मनोरुग्ण जखमाने विवळ असते ते जखमातील किडेबिडे काढतो आणि शेवटपर्यंत त्यांना सांभाळतो. त्यामुळे एकूण आपल्याला जर बघितलं की तुम्हाला सुरुवातीपासूनच समाजाविषयीची कळकळ तळमळ होती. तुमचा जर अभ्यासक्रम बघितला तर तुम्ही त्याच माध्यमातून पुढे गेलेला आहात. हो 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 म्हणजे सामाजिक बांधिलकी मानूनच तुम्ही पुढे गेलेला आहात. हो हो आणि हे निराधार वृद्धांचं काम आहेच, परंतु त्याच बरोबरीनं अशी कामं वेगवेगळी तुम्ही केलेली होती अगोदर, म्हणजे त्याच्याविषयी थोडं. हो, मी ह्या आश्रमच्या पूर्वी मी 99 पासून मुंबईमध्ये आहेत. माझे गुरु श्रीनिवास सावंत, राम अडसूळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. रस्त्यावरची मुलं विशेषतः मुंबईतली फुटपाथवरच्या राहण्यांबरोबर मी रात्रीचा राहतो. त्यांना घेऊन यायचो, सांभाळायचो. फुटपाथवरच्या झोपडपट्टीवासियांच्याबरोबर एक असा प्रसंग घडला माझ्या जीवनामध्ये, की एल्फिस्टन ब्रिजवर एक आजोबा पडलेले होते. 10 दिवस आम्ही त्यांना निहाळत होतो. मी त्यावेळी सोशल लीगमध्ये ॲडमिशन घेऊन ट्रेनिंग घेत होतो. 10 दिवस भीक मागत नाही, दारू पीत नाही तरी पडलेले होते. आणि मग एक दिवशी उचललं आणि आम्ही त्या मित्रांच्या घरी घेऊन गेलो पोलिसांच्या मार्फत. रितसर ॲडमिशन. 1 महिन्यानंतर सांभाळल्यानंतर पोलीस आले, काही ऑफिसर्स आलेत आणि तिथे समजलं की ते MP मध्ये एका कॉलेजला प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. जे मुंबईत आले आणि थोडंसं मेंदूवर प्रॉब्लेम झाला आणि ते रस्त्यावर होते. असे शेकडो लोक आम्ही बरे केलेत. मी माझ्या हाताने शेकडो लोकांचे जखमातले किडे काढले, त्यांना बरे करून त्यांना भारतभर ऑल इंडियामध्ये ही मोठी प्रेरणा आहे. ह्या बांधवांकडनं पण आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळते. खूप मोठं काम आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. वेदना जाणावयाला जागवू संवेदना, ही अनुभूती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये व्हायला हवे. एरवी अशा माणुसकी जगवणारं हे काम आहे. कारण आज आपण विज्ञान क्षेत्राविषयी जर बोललो तर अंतरिक्षामध्ये सुद्धा विज्ञानाने बदल केलेले आहेत, परंतु ह्याच विज्ञानाने मानवी वेदना कधी कमी केलेली दिसत नाहीये, की मानवी वेदनेवरती फुंकर घातलेली नाही. ही मानवी वेदना या व्यक्तिमत्वाला दिसलेली आहे. आपल्याकडे आहेत कमलाकांत तारे. गोव्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रस्त्यावरचे वाढते अपघात आपलं मन विदीर्ण करून टाकतात. आणि बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की भटक्या गुरामुळे हे सगळं झालेलं आहे. भारतीय कुटुंब संस्था, भारतीय संस्कृती याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा एक कालखंड असा होता की आपल्या घरामधील जी जनावरं आहेत त्या जनावरांना एक स्वतंत्र असं स्थान होतं. ते एक वैभव होतं आपल्या घराण्याचं. परंतु आज तीच जनावरं रस्त्यावरती फिरताना दिसतात. मग त्या संदर्भात आपल्या आदरणीय कमलाकांत तारे सरांनी खूप वेगळं असं काम आरंभलेले आहे. त्या कामाविषयी त्यांची ती प्रेरणा, कारण ते स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत. वेगवेगळे भारत स्वाभिमानाच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. केशव सेवा साधनेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. इतर वेगवेगळ्या माध्यमात समाजामध्ये त्यांनी काम केले, तरीसुद्धा ते या सगळ्या क्षेत्राकडे कसे वळलेले आहेत, त्यांना ही प्रेरणा कुठून मिळालेली आहे. सर्वांना ओम आणि नमस्कार. माझ्या आई बाबाकडून समाजसेवेचं कार्य जे होतं ते चालू होतं आणि तोच वसा घेऊन मी त्यांच्या पावलावर पावलं ठेवून फक्त दुसऱ्यांचं भलं कसं व्हावं याच उद्देशानं काम जे आहे तो करत आहे. परमपूजनीय स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य श्री बालकृष्ण महाराज यांचा योग धडा जो आहे तो घेऊन समाजासाठी आणखी काय करावं आणि देशासाठी आणखी काय करावं हे त्यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा प्रथम संधी मिळाली हरिद्वारला जायची, त्यावेळी स्वामीजींचं मोठं एक घोषवाक्य होतं, गौ माँ को बचाना है, देश को बचाना है. आणि अनेक विषय राष्ट्रासंदर्भात त्यांच्या त्या विचारांशी प्रेरित होऊन आमचा गोव्यातील संपूर्ण पतंजली परिवार जो आहे त्यांना एकत्र घेऊन गोसेवेचं व्रत जे आहे ते आम्ही हाती घेतलं. आणि जी गोव्यात गोहत्या होत होती ती हत्या थांबवण्यासाठी आम्ही भारत स्वाभिमान आणि पूर्ण पतंजली टीम आणि इतर सगळे गोप्रेमी यांना घेऊन गायीला वाचवण्याचं, म्हणजे गायीची कत्तल होऊ नये म्हणून मोठा संघर्ष जो आहे तो सुरू झाला. आणि त्या संघर्षाचं फळ जे आहे
या गोसेवेत आपलं रुजू झालं. गायीची हत्या होऊ नये म्हणून रात्रंदिवस काम करताना आपले पर्यावरण प्रेमी सुद्धा आम्हाला भेटले. ते आपले राजेंद्रभाई सर यांच्याकडून अनेक मार्गदर्शन पण आम्हाला लाभलं. आणि दुसरे आपल्याला भेटले ते गोव्याचे मित्रप्रेमी आपले अमृत सिंग यांच्या सहकार्यानं आम्ही गोसेवा जी आहे ती करायचं ठरवलं. आणि स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढं गेलो आणि 2 गायीपासून आपली गोशाळेचं कार्य जे आहे ते सुरू झालं. गोव्याची मोठी गोशाळा वाळपई नानूच येथे आहे, जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र. तिकडं आम्ही गायी पकडून तिकडं पाठवायचो, पण जागा अपुरी पडल्यानं आम्हाला नवीन गोशाळा करण्याची संधी मिळाली. आणि ती गोशाळा जी आहे ती 2 गायीपासून सुरू झालेली गोशाळा आज 6,000 गायीपर्यंत पोचलेली आहे. खरं तर हा विचार करण्यासारखा, आपण जे बोललाय ते विचार करण्यासारखा आहे. म्हणजे अगदी अल्प अशा गायी पहिल्यांदा होत्या, आता 6,000 गायी. म्हणजे हे चांगलं चित्र आहे का? हे कुठेतरी कमी व्हायला हवं होतं, पण ते वाढत आहे. म्हणजे याच आपण अंतर्मुख याचा होऊन विचार जर केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीनं गोशाळेचं हे काम चालू आहे. आणि त्याच्या संदर्भात म्हणजे आता हे काम चालू आहे, त्याच्यासाठी काही आश्रयदाते असतील किंवा आणखी काहीतरी, की हे सगळं काम चालू असताना म्हणजे काय कशा पद्धतीनं आपण किंवा गोमातांना त्यांचं पालन करताना इतरही वेगवेगळे उपक्रम तुम्ही तिथे राबवता, त्याच्या संदर्भातही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना द्यावी. गोसेवेचं कार्य करताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते आम्ही राबवतो आहे. गोमाता ही विश्वाची जननी आहे. गो मातेशिवाय आणि गोवंशाशिवाय ह्या संसारात काहीच नाही आहे. ही गोशाळा जी आहे ती अनेक दानदात्याच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. अनेक गोसेवकाने मोठं दान जे आहे त्या ह्या गोशाळेला दिलेलं आहे. दानाचं स्वरूप पैशामध्ये आहे. कोणी लागणारे निवाऱ्यासाठी शेड जे आहे त्या शेड्स बांधून दिलेले आहे. अनेक योजना ज्या आहे त्या योजना आम्ही राबवतो आहे. त्या योजनेमध्ये एक गाय दत्तक 36,500 रुपये लोक देतात. तसेच एक गाय दान म्हटल्यानंतर 10,000 रुपये देतात. सवत्स धेनू या योजनेत 50,000 रुपये देतात. सरकारचं मोठं योगदान जे आहे ते गोशाळेला मिळतं आहे. आणि अनेक उपक्रम, वाढदिवस म्हणा, अनेक आनंद संध्या नावाचे कार्यक्रम तिकडं सादर केले जातात. आणि ही गोशाळा जी आहे या गोशाळेचा दिवसाचाच खर्च जो आहे तो 9 लाख रुपये आहे, दिवसाचा खर्च. आणि याच्या व्यतिरिक्त जे कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचा 22 लाख रुपये खर्च आहे महिन्याचा. जवळजवळ 100च्या आसपास शेड्स आहे आणि 7 ठिकाणी एका मयगावात ह्या गोशाळा चालू आहे. आणि त्याच्याच बरोबर आपलं राजभवन आहे, राजभवनवर सुद्धा आपली गोशाळा जी आहे ती चालू आहे. खूप मोठं काम आपलं चालू आहे. याच्यानंतर पुढे मी येते आपल्याकडे. आपल्यामध्ये आहे प्रसाद गावडे, रानमाणूस. जसं मी म्हटलंय की समाज माध्यमाचा कसा सकारात्मक उपयोग करायचा आणि तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवून त्यांना पोटतिडकीने जागं करायचं. पर्यावरणाची संवेदनशीलता कशी जागी करायची, कारण आपण माणसं जगत असतो परंतु जगण्याची साक्षरता आपल्याकडे नसते. जीवन जगत असताना पर्यावरण आपल्याला श्वास देत आहे, जन्म मरण एका श्वासाचं अंतर, त्या श्वासाकडे आपलं लक्ष आहे का? तो श्वास आपल्याला कोण मिळवून देते? मग ती माती असू दे, ते पाणी असू दे, ती झाडं असू दे, ह्या सगळा निसर्ग आपल्याला कवितेमध्ये हवा आहे, आपल्याला जगण्यासाठी हवा आहे. मग तो राखून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येकाने जर जबाबदारी झटकली तर मग या समाजाचं कसं होईल? या ठिकाणी रानमाणूस सारखं एक तरुण व्यक्तिमत्व त्याच्यासाठी संघर्ष करत आहे आणि हे सगळं काही बदलवण्याचा प्रयत्न करत. ऐकूया त्यांच्याच तोंडातून, कारण मांगेली ते आंबोली पर्यंतचा हा शाश्वत पर्यावरणाचा प्रवास आहे. त्यांच्याच मुखातून आपण ऐकूया. नमस्कार सगळ्यांना. माझं बालपण गेलं ते म्हणजे मॅडम जे म्हणाले की मांगेली
म्हणजे एकीकडे म्हादई नदीचा खोरा जे का आपण मांडवी म्हणतो आणि तिराळी. तर तसं बघायला गेलं तर ज्या भागाला डॉक्टर माधवराव गाडगिळांनी संवेदनशील डिक्लेअर करा म्हणून आपलं अख्खं आयुष्य घालवलं, त्या संवेदनशील मनाच्या माणसाच्या संवेदना कधी शासनापर्यंत पोचल्या नाहीत आणि तो तसाच राहिलेला भाग म्हणजे आमचा तिराळीचा भाग, जो आत्ता एका खूप मोठ्या संकटात आहे की मला वाटतं नेक्स्ट जेन गोवा 2 आता म्हणजे तिराळी होणार आहे. तर संवेदनशीलता ह्याच्याबद्दल बोलताना सांगेन की निसर्गात राहणारी माणसं फार संवेदनशील असतात, कारण निसर्गात माणसाच्या ह्युमन इन्स्टिंक्ट खूप जास्त जागृत असतात. गावाकडची माणसं भलेही पैशाने गरीब असली तरी मनाने फार समृद्ध असतात. त्यांच्या जगण्याचं इकॉनॉमिक्स, त्यांच्या आनंदाचं अर्थकारण खूप मोठं असतं आणि अशी माणसं ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. मी इंजिनियर झालो आणि त्याच्यासाठी मी माझं गाव सोडलं, पण इंजिनियर होऊन गेल्याच्या नंतर मी पुन्हा जेव्हा गावाकडे आलो तेव्हा गाव उद्ध्वस्त होताना बघितलं. ज्या कळणे गावातून आमची एसटी मला शाळेत घेऊन जायची, त्या कळणे गावाचं डोंगर पोखरताना ज्या संवेदना माझ्यात जागृत झाल्या त्या इथल्या माणसांच्याच जगण्यातल्या संवेदना होत्या. कारण आपण एकीकडे म्हणतो की पृथ्वी वाचवायला पाहिजे, अमुक निसर्ग वाचवायला पाहिजे, पण मला असं अजिबात वाटत नाही. मी कोणी पर्यावरणप्रेमी नाही, मी मानवप्रेमी आहे. कारण पृथ्वीवरती माणूस नसतानाही पृथ्वीवरती सगळं काही होतं. 450 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा माणूस नव्हता. पृथ्वी एका गोल्डीलॉक झोनमध्ये आली. पृथ्वीवरती डोंगर, नद्या, समुद्र सगळं काही तयार झाल्यानंतर माणूस तयार झाला. उद्या माणूस गेला म्हणून पृथ्वीला काही फरक पडत नाही. पृथ्वीचा अनादी काळ असाच चालू राहील आणि काळ हा आपल्यासाठी एक्झिस्ट करतो, तो या विश्वासाठी एक्झिस्ट करत नाही. त्याच्यामुळे काळाच्या पडद्याआड माणसं जाऊ शकतात, पृथ्वी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणतो मी मानवप्रेमी आहे, कारण हे सगळं वाचवायचं आहे, ते माणसांसाठी वाचवायचं आहे. आणि हा असाच मानवप्रेमी माधवराव गाडगिळांचं आपण पर्यावरणप्रेमी म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना जास्त मानवप्रेमी म्हणतो, कारण त्यांनी तळागाळातल्या इंडिजिनस कम्युनिटीजना जाऊन भेटून तो अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये निसर्ग जगला तर माणूस जगेल ह्या संवेदना होत्या आणि त्या मला वाटतं की ह्याच संवेदना ह्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असतात. आणि ज्यावेळेस आज बोलतो किंवा ज्या पोटतिडकीने लोकांसमोर बोलतो, ती तळमळ ह्याच लोकांचं प्रतिनिधित्व आहे. त्यातून माझ्या वैयक्तिक मला मोठं करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सगळ्या कोकणातल्या गावडा, कुणबी, वेळीप, सगळ्या इंडिजिनस ठाकर, धनगर समाजाच्या इंडिजिनस कम्युनिटीचं जे काही जगणं आहे ते संपूर्णपणे जलजंगल जमिनीवरचं अवलंबित्व आहे. सँच्युरीज निर्माण करून जंगलं वाचू शकतात, पण इंडिजिनस कम्युनिटीजसाठी त्यांचं जगणं वाचवण्यासाठी त्या जंगलाचा तेही भाग आहेत हे आपल्याला स्वीकारायला लागतं. हे कुठेतरी स्वीकारलं जात नाहीत. त्याच्यामुळे एकीकडे आपण पर्यावरण प्रेम म्हणतो, निसर्ग प्रेम म्हणतो, त्यावेळेस निसर्गातला माणूस हा एक घटक आहे हे कुठेतरी जेव्हा मला समजायला लागलं त्यावेळेस मला माझ्यातला रान माणूस जागा व्हायला लागला. कारण मला नेहमी असं वाटतं की मी हे एक माझी आयडेंटिटी म्हणून जेव्हा मी सांगतो रान माणूस म्हणून, तर कसं असतं की ज्यावेळेस शहरं उभी राहतात, आता पणजी हे एक गोव्याच्या भूमीतलं शहर आहे, तर इथे कुठे आपल्याला आयडेंटिटी दिसते का इथल्या इंडिजिनस कम्युनिटीची? मुंबई हे आग्र्या कोळ्यांची शहरं आहेत, तिथे आग्र्या कोळ्यांचं काय दिसतं का? की त्यांच्या नावावरती फक्त ऑथेंटिक रेस्टॉरंट उभे राहतात जे कुठली तरी दुसरी इंडस्ट्री चालवत असते. तर मला असं वाटतं की इथे जे काही आपण आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं केलं जातं, म्हणजे काही दिवसांनी पुण्याच्या जवळ कोकण नावाचं एक म्युझियम उभं राहील आणि त्याच्यामध्ये सगळ्या इंडिजिनस कम्युनिटी ठेवलेल्या असतील आणि आपण त्याला कोकण काहीतरी म्हणू, प्राचीन कोकण वगैरे काहीतरी. पण जे ऑलरेडी आहे, जे जगतात लोक, त्या जगणाऱ्या लोकांचं जगणं वाचवणं ही प्रेरणा कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यात जिवंत आहे, म्हणून मी हे काम करतो. खूपच सुंदर. संदीप परब यांना विचारू इच्छिते की निराधार वृद्ध जे आहेत, जे रस्त्यावरती पडलेले, त्यांना उचलून त्यांच्या जखमा धुवून त्याच्यातील अळ्या स्वतःच्या हाताने काढत असताना म्हणजे जे एक धाडस हवं किंवा जे एक उत्तुंग अशी जी एक मनाची अवस्था व्हायला हवी किंवा अशा तऱ्हेचे प्रसंग त्यांच्या जीवनात जेव्हा आले तेव्हा त्यांची मनोवस्था, कारण ही कामं जी आहेत, मग तिघांची ही कामं, ती कामं काही साधीसुधी नाही का, त्याच्या ठिकाणी जसं आर्थिक बळ महत्त्वाचं आहे
त्याचबरोबर मनोवस्था ही तेवढीच महत्त्वाची आहे. हे काम खूप वेगळं आहे. त्यांचे जर आपण चित्रफिती बघितल्या किंवा त्यांच्या जीवनानंद आश्रमामध्ये जाऊन जर प्रत्यक्षात याचे अनुभव घेतले तर आपल्याला कळेल की ही परिस्थिती वेगळी आहे. मग ही परिस्थिती हाताळताना आणि त्यांनी एक काही जीवनात त्यांच्या प्रसंग आहे की लहान मुलं एड्सग्रस्त मुलं होती ज्यांना पालकही नव्हते. मग अशा मुलांना त्यांनी स्वतःच्या म्हणजे आपण त्यांचे वडील आहोत असं त्यांनी नाव दिलेलं होतं. की हे सगळं करण्याचं ही एक सामान्य व्यक्ती नाही करू शकत. तर सामान्य व्यक्तिमत्वातलं असामान्यपण जे आहे तेच यामागे असू शकतं. कारण आपण जेव्हा काम करतो किंवा संथपणे काम करत असतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या कामाला शब्द देताच येतो असं होत नाही. आपण संदीप परब यांच्याकडे बघितल्यानंतर तीच अनुभूती येते. मला त्यांना विचार की असं जेव्हा तुम्ही काम करताय की एखादा निराधार बेवारस असा माणूस असं कुठेतरी पडलेला आहे गटारामध्ये वळवळतो आहे आणि मग त्याला उचलून आणत असताना किंवा त्यांची माहिती तुमच्यापर्यंत जी पोहोचेल की त्यावेळी काय अवस्था होत असावी? खरं म्हणजे 99च्या दरम्यान मुंबईमध्ये एड्सने एवढा प्रादुर्भाव माजलेला होता की पालक हे असेच मरायचे आणि ती मुलं बेवारस व्हायची आणि मग त्या मुलांना उचलून मग इतर आश्रमात ठेवलं. मुलांबरोबर रस्त्यावरच्या मुलांबरोबर काम सुरूच होतं. पण नंतर बघितलं तर सांतारूच्या ब्रिज खाली, अंधेरीच्या स्टेशनला, बांद्र्याच्या स्टेशनला वृद्ध असेच मरत होते. अन्न वस्त्र निवाराशिवाय. मग ती बॉडी पोलीस यायचे, उचलायचे, कुपर केम हॉस्पिटलला ठेवायचे. 2-4 महिने बॉडी सोडते. काही वेळा पोलीस त्या बांधवाला वृद्धाला घेऊन जायचे बांद्रा टर्मिनसला. ट्रेन सुटता सुटता मेल सुटता सुटता त्याच्यात ते टाकायचे. म्हणजे माणसाला वृद्धाला जगण्याचा अधिकार नव्हता. हे कुठेतरी चित्र बदलायचं होतं. म्हणून कित्येक वेळा मी माझ्या हाताने काय हे सगळं सुरू करावं लागलं की गोव्यातलं बांबोळी हॉस्पिटल मला, KM हॉस्पिटल मला, मुंबईतल्या सगळ्या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलात नेऊन डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार नव्हते. बाहेर ठेवायचे, बघायचेच नाही डॉक्टर. ऑपरेशन करावं लागलं, हे करावं लागलं. मी त्या बांधवाला घेऊन रस्त्यावर जाऊन 170-180 किडे काढले, नंतर हजारो किडे काढले आणि मग समजलं ती बरे होत आहेत, रस्त्यावर बरे होतात. मग आश्रमची गरज झाली. ती पण माणसं आहेत आणि त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. ते पण वृद्ध आहेत, त्यांचं पण शेवटचं आयुष्य चांगलंच गेलं पाहिजे म्हणून हे आश्रम व्यवस्था सुरू करायची. आणि असे शेकडो लोकांना मी हजारो किडे काढून बरे केलेत माझ्या हाताने स्वतःचा. तो एक मोठा आनंद. म्हणजे आता इथे पारिशभाई आहे, संदेश बुर्ये सर माझ्यासोबत होते की बांबोळी हॉस्पिटलच्या बाहेर पडलेला होता, असे जखमा किडे पडलेले होते. रात्री 11 वाजता जाऊन घेऊन गेलो. प्रसाद आंगणे होता माझ्यासोबत. मग आम्ही आमच्या आश्रमात ठेवून त्याचा पूर्ण बरा केला आणि त्याचं नाव मॉन्टी शर्मा. हरियाणाचे नातेवाईक आले, त्याला घेऊन गेले. हा मोठा आनंद. आज तो यंग आहे, आपल्या कुटुंबासोबत होते. हा आनंद खूप, म्हणजे त्यांची मुलं भेटतात, कुटुंब भेटतं आणि हे कुठेतरी नशाग्रस्त किंवा वैफल्यग्रस्त होऊन आलेले असतात. त्यामुळे तो आनंद खूप मोठा असतो आमच्यासाठी आणि तो सगळ्या पुरस्कारापेक्षा तो आनंद मिळतो. आणि खरं सांगतो, म्हणजे मी मोठेपणा नाही तुम्हाला सांगायचं की कुठे महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटकपासून फोन येतात, मी तिथे धावतो, ते जखमातले किडे बिडे शेकडो काढतो. खरोखरच आणि सलाम हे तुमचे. मोठ्या दिवाळी उत्सवापेक्षा गणपती उत्सवासाठी माझा तो उत्सव साजरा मी तिथे करत असतो. कारण त्या चेहऱ्यावर त्याचा आनंद असतो, ते जिवंतपणे जगणं हा माझ्यासाठी मोठा उत्सव असतो. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतायत. शृंखला पायी असू द्या मी गतीचे गीत गाईन, वेदना जाणावयाला आता आसवाना वेळ कुठे. हीच अवस्था या ठिकाणी. नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा शरीरामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची लहर उमटून गेली. तर त्या कमलाकांत तारे यांना मी विचारू इच्छिते की पहिल्यांदा जर्सी गाय, ऑस्ट्रिया, त्याच्यानंतर गुजरातमधील गीर गाई आणि आता आपल्या गोव्यामध्ये श्वेत कपिला, हा जो प्रवास आहे त्या प्रवासाविषयी तुम्ही बोला. आपली गोव्याची गाय श्वेत कपिला ही आपल्याकडं नव्हती. ही गाय आपली म्हणून गोव्याची गाय म्हणून प्रसिद्ध नव्हती. दत्त शरणानंद स्वामी महाराज पतमेडाहून गोव्यात आले होते एका प्रवचनला आणि त्या प्रवचनमध्ये त्यानं सांगितली गोव्याची एक गाय आपली वेगळी आहे आणि तिचं वर्णन केलं. आणि ते वर्णन केल्यानंतर आम्ही ती गाय शोधायला सुरुवात केली. अनेक गायी भेटल्या आपल्याला रस्त्यावर प्लास्टिक खाताना. आम्ही एक श्वेत कपिला घेऊन
डॉक्टर एकनाथ चाकूरकर सायंटिस्ट यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं गोव्यासाठी आपण आगवंद डुकर दिलेला आहे, तर आपल्याला गाय पण पाहिजे आहे, ती आपली हक्काची गाय आणि गोव्याची गाय जिची ओळख गोवा म्हणून आहे, श्वेत कपिला. ती गाय, तिचं वर्णन केल्यानंतर त्यानं त्या गायीवर अभ्यास करायला सुरुवात केली. सतत 5 वर्ष अभ्यास करून एक श्वेत कपिला नावाची आपल्या गोव्यासाठी एक गाय रजिस्टर करून जी आहे ती आम्ही ICAR कडून घेतली आणि त्या गायीचं प्रिझर्वेशन संवर्धन म्हणून भारत सरकारने तिची दखल पण घेतली. आपला 53वा नंबर लागतोय आता त्या गायीच्या प्रिझर्वेशनाच्या बाबतीत. मी एवढंच सांगू इच्छितो की गायी ज्या आहे या गायी नुसतं जनावर नाही आहे, ती आपली माताच आहे. गाय ही एक देवच आहे हे पण मी सांगू इच्छितो. आम्ही गाईला दूध देत नाही म्हणून गाईला रस्त्यावर सोडून दिलं आणि आपण जे म्हटलं जर्सी आणि होस्टेन या सगळ्या गायी ज्या आहे ते दूध देणारं मशीन म्हणून सरकारनं आपल्याला आपल्या डोक्यावर थोपलं त्यावेळी. पण उशिरा का होईना सरकारला पण आता समजायला लागलेलं आहे, समजलेलं आहे की गोव्यात सुद्धा कामधेनूच्या माध्यमातून ह्या जास्त दूध देणाऱ्या गायी देत होत्या. त्या आमच्या मागणीवरून सरकारनं आम्हाला देशी गायी पण कामधेनू योजनेमध्ये दिल्या. या गायी ज्या रस्त्यावर फिरत होत्या त्या गायी फक्त प्लास्टिक खात होत्या आणि आणलेली गाय मरायची. आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि बघितलं गाय आणल्यानंतर चांगली गाय आणतोय आम्ही आणि ती गाय काही दिवसात मरते, पचते. पण आमच्या लक्षात आलं ती गाय प्लास्टिक खाल्ल्यामुळे तिच्या पोटात जास्त प्लास्टिक भरल्यामुळे ती गाय मरते आहे. म्हणून आम्ही एक ऑपरेशन केलंय वेटनरीच्या सहकार्यानं, ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटच्या, आणि 35 किलो प्लास्टिक आम्ही एका गायीच्या पोटातून काढलं पहिलं. दुसरं ऑपरेशन केलं त्या गायीच्या पोटातून आम्ही 55 किलो प्लास्टिक काढलं. तिसरं ऑपरेशन केलं 61 किलो प्लास्टिक काढलं. चौथं ऑपरेशन केलं 75 किलो प्लास्टिक काढलं. पण एका गायीला सुद्धा मी वाचू शकलो नाही. जास्तीत जास्त जी वाचली ती 2 महिने. आणि ऑपरेशन्स आम्ही सगळी बंद केली. मग आणलेल्या गायी आम्ही त्याच्यानंतर ऑपरेशन बंद करून जेवढी ती जगेल तेवढी जगू दे म्हणून आम्ही त्यांना अशीच ठेवून घेतली. गोशाळेत एक अहवाल दिला होता पेपरमध्ये. चुकीच्या बातम्या पण पेपरमध्ये येतात आणि त्या चुकीच्या बातम्या ज्या आहेत ते लोक उचलून धरतात आणि खरी वस्तुस्थिती बघायला येत नाही. ज्या आपल्याकडं जवळजवळ 8-9 हजार गायी आम्ही आणल्या, त्यातल्या साधारण 2,000 गायी ज्या आहे त्या गेल्या. त्यातल्या काय प्लास्टिक खाल्लेल्या होत्या, ॲक्सिडेंट झालेल्या होत्या, काही रोगी गायी होत्या. हा सगळा विषय झालाच. आणि पुढं जाताना गाय एक प्राणी नसून ती देवताच आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. करोना काळ होता. करोना काळात आपल्याकडं त्यावेळी 1200 गोवंश होता आणि त्या गायींना लागणारं खाण जे आहे ते आदल्या दिवशी आम्ही सगळी तयारी करत होतो. घराघरात जाऊन प्रत्येकाच्या दारादारात फिरून आम्ही डोनेशन घेऊन ही गोशाळा चालवत होतो. करोना काळात अचानक सगळ्या राज्यांच्या सीमाच बंद झाल्या आणि माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी येणारं खाण जे होतं ते आलं नाही. दुसरा दिवस उजाडला. गाईसाठी खायला माझ्याकडे काहीच नव्हतं, नुसतं पाणी होतं. पाणी पाजलं, सोडून दिल्या, बाहेर गेल्या, परत आल्या. त्यांना एकाच जाग्यावर राहून खायची सवय झाली होती. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी पण काही नाही, आम्ही पण त्याच्याबरोबर जेवलो नाही. तिसरा दिवस उजडला तर त्यांच्या त्या हंबरड्याने तो संपूर्ण परिसर जो होता तो दुमदुमून गेला होता. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मी गोशाळेत गेलो, गोठ्यात गेलोय आणि एकाच ठिकाणी 600 गायींचा माझा गोठा आहे. त्या गोठ्यात जाऊन मी लोटांगण घातलंय, कारण आणखी काहीच नव्हतं, कोणीच कुणाकडे येत नव्हतं. पण लोटांगण घातलं आणि तिला सांगितलं
तुझी जी महती आम्ही पुराणात ऐकतोय आणि ज्या गोष्टी ऐकतोय त्या सगळ्या जर खऱ्या आहे आणि सत्य असेल तर उद्यापासून तुम्ही आम्हाला कुठलेही कष्ट द्यायचे नाही आणि हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार असं रडून रडून मी त्यांना सांगितलंय, विनवणी केली आणि नाक घासलं आणि परत सांगितलं. आणि हे जर सत्य असेल तर परत उद्या आणखी आम्हाला हे विचार करण्याची संधी देऊ नका, फक्त आपली सेवा करण्याची संधी द्या म्हणून. आणि तसाच रडत मी खालती आलोय, रूमवर आलोय. बायको म्हणते काय झाले, आणि आम्ही रडत रात्र काढली. सकाळी 3:30 वाजता एक फोन येतोय आणि त्या फोनवर मला सांगितलं जातं, चल मागं चल, गोट्यात चल, 2 गाड्या चाऱ्याच्या उभ्या आहे म्हणून, त्या गायींना घाल म्हणून. तिकडे गेल्यानंतर ते मी बघितलं, धावत गेलो वर तर खरंच 2 गाड्या उभ्या आहे. परत धावत आलोय. ज्यानं कोणी फोन केला होता त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी मी फोन उचलला तर त्याचा फोन जो आहे ना तो स्विच ऑफ होता. जवळजवळ 16 दिवस मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण 16 दिवस नाही लागला. पण 17व्या दिवशी मात्र फोन लागला. त्याला म्हटलं, आपण सगळं एवढं काम केलं आणि आपण फोन बंद ठेवला होता, तर कशाला पाहिजे होता तुला, म्हणून प्रश्न केला मला. मी म्हटलं आपल्याला धन्यवाद म्हणायचं होतं. त्यानं म्हटलं, मला तू कोण मला धन्यवाद देणारा. मला 3 दिवस अगोदरच हा संदेश जो आहे इकडं चारा पाठवायचा म्हणून मला आदेश जो आहे तो देवानं केला होता, ते मी पाठवलं. मी परत गेलो गोठ्यात आणि रात्रीच सगळ्या त्या कामगारांना उठवून गायींना तो चारा घातला. आणि तेव्हापासून म्हणजे आपण मला पुढं काय समस्या असेल, काय समस्या फेस केला म्हणून प्रश्न विचारणार, त्याच्या अगोदरच मी आपल्याला उत्तर देतोय. त्या दिवसापासून ही गोशाळा जी आहे, 1200 जो गोवंश होता तो आज 6000च्या वरती गेलेला आहे. त्यावेळेपासून गायींना खायला कमी नाही, गोदाम आपले भरलेले आहे. पैशाची आवश्यकता पडली म्हणून मी फक्त विचार करायचा, कोण ना कोण पैसे घेऊन येतोय. लोक कमी नाही, राहण्यासाठी त्यांना शेड कमी नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गाय ही नुसता प्राणी नसून ही खरीच आपली माताच आहे आणि या विश्वाची जननी आहे. 33 कोटी देवांची जननी गोमाता आणि तिची अवस्था कशी झालेली आहे हे त्यांच्या तोंडून ऐकलं. त्याचबरोबर आंतरिक प्रेरणेने आणि सकारात्मक भावनेने अदम्य जिद्दीने एखादं पाऊल टाकलं की आपल्याला म्हणजे आपली अडवणूक होत नाही. कारण संकटांना भिडण्याची ज्यांच्या ठिकाणी ताकद असते तीच माणसं असं काहीतरी वेगळं करू शकतात. आणि याचीच प्रचिती आपल्याला कमलाकांत तारे यांच्या संवादातून आलेली आहे. मी प्रसादला विचारू इच्छिते की पर्यावरण वाचवण्यासाठी तू वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबविलेस आणि ते उपक्रम राबवित असताना त्याचा उदंड प्रतिसादही तुला आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये तू लोकपरंपरा आणि पर्यावरण याविषयी सुद्धा विचार मांडतोस. तर लोकपरंपरा म्हणजे आपल्या लोकमानसाने काही झाडं राखून ठेवलेली आहेत आणि त्या झाडामागचं काही त्यांचं मानसिकता आहे, त्यांचं पर्यावरण. मग या दोहोंची सांगड घालताना आणि तुझे जे उपक्रम आहेत या पर्यावरण संवेदनशीलतेकडे नेणारे, त्याच्या संदर्भात तू जरा सांगा मला. अगदीच. मुळात आधी रानात जंगलात राहणारी माणसं, त्यांनी पहिला देव जर कुठे बघितला तर तो त्यांना जिथून झरा आला. कारण पाण्याचा सोर्स हा माणसाच्या जगण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे. त्याबरोबरच ती माती, ज्या मातीत तो त्याचं अन्न पिकवत होता म्हणजे सॉईल आली, आणि त्याच्यानंतर आली झाडं, कारण त्या झाडाची फळं आणि त्याच वनस्पतीपासून तो स्वतःचं अन्न बनवत होता. बेसिकली शेती हा कोकणाच्या व्यवस्थेचा भाग नंतर आलेला आहे. मुळात आधी इथलं जर फूड कल्चरचा विचार केला गोवा आणि कोकणाच्या, तर त्याच्यामध्ये जंगल आधारित फूड कल्चर किंवा जंगल आधारित खाद्य संस्कृती हा इथला महत्त्वाचा भाग आहे. म्हटलं फिश करी अँड राईस, जे की गोव्याचं इकॉलॉजिकल फूड आहे, त्याच्यामध्ये असणारे सगळेच घटक जवळपास हे जंगलातून येतात. इवन राईस जो आहे गोव्याचा तो पॅडी फील्ड्समधून येतो, तोही इंडिजिनस व्हरायटीज असतो. त्याच्यामुळे
निसर्गाला हार्म करून काही शेती सुद्धा लोक करत नव्हती, कारण त्यांनी डोंगरामधून कोकम आणि तिरफळं आणली होती. तर ह्या सगळ्याच गोष्टी आणि इवन रापण ही जी फिशिंग टेक्नॉलॉजी आहे आपली, ही सगळ्यात पर्यावरणपूरक, कारण गेल्या 1000 वर्षात आम्ही रापण मासेमारी केली होती पण कधी मत्स्य दुष्काळ पडला नव्हता. पण गेल्या काही 10-15 वर्षाच्या ट्रॉलर आणि LED फिशिंगने संपूर्ण फिशिंगची वाट लावून ठेवलेली आहे. तर हा सगळा जर हे सांगण्याचा उद्देश हा आहे की निसर्गाकडून एखादी गोष्ट घेत असताना त्याचा आदर करणं आणि त्याला देवता म्हणून बघणं. कारण नारळी पौर्णिमेला नारळ समुद्रात टाकून त्या दर्यादेवतेकडे आपण जी काही प्रतिज्ञा करतो आणि त्याच्यानंतर आमची मासेमारी चालू होते. कोकणामध्ये जर तुम्ही बघाल तर सातेरी किंवा गोव्यामध्ये तिला लईराई किंवा बरीच भूमिका नाव आहे सातेरीला. तर ही वारुळाच्या रूपात आहे आणि ही वारुळ म्हणजे खरं तर फर्टाईल सॉइल आहे. याच्यावरती मॅडमनी पण खूप चांगलं लिखाण केलंय आणि सॅक्रेड ट्रीज ऑफ गोवा नावाचं राजेंद्र केरकर सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातही याच्यात बरेच रेफरन्सेस आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की सॉइल वर्शिपिंग हा आपल्या एक कल्चरचा एक फार मोठा भाग आहे. आणि जंगल, कारण मुळात आधी जंगल आई आहे आणि आम्ही त्यातूनच जंगल किंवा माती आई आहे, जंगल आई आणि नदी आई आहे. आणि ह्या सगळ्याला मानणारी मातृसत्ताक कोकणी आणि गोवन संस्कृती आहे जी मातृसत्ताक आहे. कारण आमच्याकडे आजी एक जास्त महत्व होता, कारण तिने डवलेन उकडो भात वाढल्याशिवाय पुढे घरातल्यांची पोटा भरा नाही होती. तर त्याच्यामुळे हे जे काही मातृसत्ताकतेचं जे कल्चर आहे तर ते कुठून आलेलं, तर ते इथून आलेलं. कारण आई जिने पहिला सीड जिने उगवली, फर्टिलिटी हा स्त्रीकडे जातो, फर्टिलिटीचा अधिकारच स्त्रीकडे जातो. आणि मुळात जी शेती व्यवस्था जिने जन्माला घातली, कारण पहिली बी तिने रुजत घातली होती, तिनेच नंतर त्याच्यापासून शी वॉज द ग्रेट सायंटिस्ट. तिने अशा काही रेसिपी शोधून काढलेल्या आहेत ज्या सीझनल आणि इकॉलॉजिकल आहेत. म्हणजे बाकी सगळ्यांका हापूस आणि माणकूर माहीत असतलो, पण रायवळ आंब्याचा रायता आणि हैसर ते का सासाव म्हणतात, ही एक अशी इकॉलॉजिकल रेसिपी आहे जी फक्त इथेच तुम्ही खाऊ शकता. कारण त्या रायवळ आंब्याच्या वरती जे काही एक केसाळ जो त्याच्या केसासारखं जो हा असता तो बुडवून त्याच्यात चोखून खाण्याची मजा आहे ना, ती फक्त हैल्यात लोकांना माहिती आहे. तर मुद्दा हा आहे की ह्या ज्या सगळ्या किंवा नाचण्याचे आम्ही जे काही घावणे करतो किंवा धोंडास करतो, तर ह्या सगळं आलं कुठून? तर हे सगळं आलेलं आहे आपल्या ह्या निसर्गातून आलेलं आहे. आणि निसर्गातून हे सगळं डिरेक्टली आलेलं नाहीये, त्याच्यासाठी आमच्या लोकांनी खूप मोठे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे तुमका वाटणार आहे त्यांनी तिरफळाऐवजी कधीतरी काजऱ्याचे फळा पण घालून बघली असतील आणि काही जण गेले सुद्धा असतील वरती स्वर्गात. तर ह्याचा अर्थ सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि त्यांनी निर्माण केलेल्या ह्या खूप सुंदर रेसिपी, ज्याला आपण आज फक्त हॉटेलमधल्या मेन्यू कार्डवरती नेऊन ठेवलंय, त्याला आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणत नाही. कारण आम्हाला वाटतं एलॉन मस्कने उडवलेली आकाशातली उंच ग्लोबल वॉर्मिंग करणारी इंधनं म्हणजे सायन्स आहे. पण खरं क्लायमेट फ्रेंडली सायन्स आमच्या जगण्यात होतं, कारण आम्ही झाडं तोडून, जमिनीला पोखरून, जमिनीचं ग्राउंड वॉटर सुद्धा न वापरता केली जाणारी शेती म्हणजे वांगणी शेती, जी की कोकणामध्ये खाजणांमध्ये आणि वांगणामध्ये केली जायची. आजही पोरसात जी भाजी लावते एक स्त्री, तिचं जर तुम्ही जाऊन बघितलं, दॅट इज अ लँड आर्ट. मी त्याच्याकडे कला म्हणून बघतो की पोरसात आजही तुम्ही चौकुळ किंवा ह्या सगळ्या गावात जर जाल तर आजही लाटेचं पाणी काढतात आणि त्या लाटेच्या पाणी पाट्यान त्याच्यासाठी ते शेणान सारवलेले पाट असतात आणि ती त्या शेतात काम करणारी बाई, शी इज लाईक की ती त्या निसर्गाशी एकरूप झालेली, त्या निसर्गाचाच भाग होऊन जगणारी सातेरी आहे, जी आपल्याला कधी दिसली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण लोकसंस्कृतीमध्ये फार महत्वाचं स्थान दिलंय. म्हणून धालो किंवा हे जे तुम्ही विस्मृतीच्या उंबरठ्यावर या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे की ह्या ज्या सगळ्या लोकसंस्कृतीमध्ये असलेल्या स्त्रियांचा किंवा लावणी ज्याला आपण म्हणतो, ती लावणी मुळात आधी भात लावणी आहे. कारण तिचा जो काही हे आहे, भात लावणीसाठी जी स्त्री काम करते तिच्या इतकं स्पीड आम्ही घेऊ शकलो नाही. ते भात लावणी करताना किंवा वांगणी शेती करण्यापूर्वी सुद्धा जो नांगर धरित्रीला लावला जायचा, कारण धरित्रीला नांगर लावता कामा नये, त्याच्यासाठी सुद्धा बारस नावाचा विधी करण्याची परंपरा जी आहे कोकणामध्येही आहे आणि आपल्या गोव्यामध्ये आहे. म्हणजे ही लोकमानसाची एक संवेदनशीलता होती. अगदीच. आणि दिवाळीला जेव्हा पहाटे आम्ही सातीवनाच्या साल काढायचो आणि त्याचा दिवाळी आमच्याकडे फव खाण्याआधी सातीवनाच्या सालीचा रस पिला जातो आणि जो कडू रस असतो, ती साल काढताना सुद्धा पहिला शेळकून पेटवून आणि त्याचा नारळ ठेवून त्याची माफी मागितली जायची की तुझ्या सातीवनाच्या झाडाचा आम्ही साल काढतो, तुका थोडासा दुःख होताला त्याचा, पण ता आमका आता गरजेचा. इतकी संवेदनशीलता लोकांमध्ये होती आणि ती सगळी निसर्गाला देव मानणारी माणसं होती. त्या दिवशी सेपियन्स हा पुस्तकाचा लेखक युव्हाल नोआन हरारी एक खूप छान वाक्य एका इंटरव्ह्यू मध्ये बोलून गेला
की ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन ॲमेझॉनचं जंगल देतं आणि दुसरं म्हणजे समुद्रातील कोरल्स. पण आज अशी परिस्थिती आहे की एखाद्या मंदिराची किंवा मशिदीची एक वीट जर कोणी काढली तर त्याच्यासाठी आंदोलन आणि दंगली होतील. पण ते ॲमेझॉनचं फॉरेस्ट आणि ते कोरल जर कोणी मोडायला गेलं तर आज देश जग पेटून उठत नाही. म्हणजे आपण ही संवेदनशीलता हरवली आहे, कारण निसर्गातला देव आम्हाला कळत नाही. आणि हे जे काही आमचे 12 आणि जे काही देवस्थानं आहेत, हे सगळे 12 राखणदार, त्यांच्या 12 देवराया, डुंगोबा, मालोबा, बोडगिनीतलो देवचार, बोडगेश्वर, मानसी वैलो, मानसीश्वर, हे जे काही सगळे आपल्या इकोसिस्टीमचे राखणदार आहेत, त्यांना आपण कसं लोकांसमोर मांडता येईल याच्यासाठी आम्ही एक राखणदार म्हणून मुवमेंट चालू केली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना राखणदार हे काय आहे, तर यू आर ऑल्सो राखणदार. म्हणजे मी तर म्हणेन, ज्याने 300 वर्ष जुनं मातीचं घर राखलं आहे तोही राखणदार आहे, कारण तो तत्व या राखतो. निमित्तानं तुम्ही तुमचे मांगर नावाचा जो उपक्रम आहे त्याच्या संदर्भातही सांगा. तुम्ही आताच अगदीच म्हटलंय की- ज्यावेळेस पर्यटनात आम्ही आता थोडंसं पर्यटनात काम करतो. पर्यटन बदनाम शब्द झालेला आहे, पण पर्यटनाला जर तुम्ही कोकणी जीवनशैलीच्या स्वरूपात मांडलं तर त्याला काहीतरी आपल्याला करता येईल त्यातून. ह्या उद्देशाने आम्ही जुनी मातीची घरं वाचवण्यासाठी आमचे जे जुने मांगर होते कोकणातले, त्या मांगरलाच आम्ही फार्मस्टेज म्हणून प्रमोट करायला लागलो. शेणाने सारवलेला, आता झालं असं की गावातल्या लोकांना हवी असतात स्लॅबची घरं आणि सिटीमधल्या लोकांना मातीच्या घरा, खळा आणि अंगण आणि शिरवाळे आणि रस याचं काहीतरी ओढ लागलेली आहे. तर त्याच्यातनंच आम्ही हे सगळं पर्यटन करतो. तर ती मातीची घरं अशी वाचवणारी माणसं ही राखणदार आहेत. एखाद्याने जर जुनी बाय म्हणजे बावडी जे का आपण म्हणतो ती वाचवली असेल तर तोही राखणदार आहे. अशा स्वरूपाने आम्ही त्यांना राखणदार म्हणून एक आयडेंटिटी द्यायचा प्रयत्न करतो आहोत. ती फक्त धार्मिक दृष्ट्या न राहता ती सांस्कृतिक आणि नैसर्गिकही असावी, हा आमचा प्रयत्न आहे. नंतर मी एक राखणदार कॅलेंडर सुद्धा आणलंय तुमच्यासाठी, जे की कोकणातल्या 12 जे महिने आहेत त्यांना आम्ही 12 वेगवेगळ्या देवरायांचे राखणदार असे प्रेझेंट केलेत. आणि त्यातले 12 राखणदार कोण, तर रेन फॉरेस्टचा राखणदार सह्याद्रीचा तो पट्टेरी वाघ. आमच्याकडे एक डुंगोबा म्हणून देवस्थान आहे, त्याच्यामध्ये एक युनिक ट्री स्पेसी आहे, ती म्हणजे सुंदरी. तुम्ही सुंदरबन ऐकलं असाल, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आहे. त्याच्यामध्ये सुंदरी नावाची एक मँग्रुव्ह कांदळवन स्पेसी आहे, जी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या कोस्टला कुठेच नाहीये. ती फक्त डुंगोबाच्या देवराईत आहे. म्हणजे आम्ही म्हणतो आमका झाडांचा अभ्यास आता कळालो, पण त्याच्या आधी आमच्या पूर्वजांना कळालं होतं की सुंदरी ही स्पेसी किती दुर्मिळ आहे आणि ती का वाचवायला पाहिजे. तसंच गोव्यात निरंकाराची राय आणि आमच्या कानाळ्याची राय म्हणून जी आहे दोडामार्गमध्ये, तिथे मेरिस्टिका स्वॅम्प्स नावाच्या स्पेसी आहे. आणि हा जगातला एक किंग कोब्राचा एक हॅबिटॅट आहे. तर किंग कोब्रा हा राखणदार आणि तिथला जो त्याचं मंदिर आहे, मी त्याला मंदिर म्हणेन. किंग कोब्रा जिथे राहतो तिथे माझा देव राहतो आणि तो अतिशय संवेदनशील भागामध्ये राहतो. तो कॉन्क्रीटच्या जंगलात राहणं पसंत करत नाही आणि म्हणून त्याला कसं रिप्रेझेंट करावं असं ते आम्ही केलंय. सो लोकसंस्कृती जे म्हणालात की लोकसंस्कृती आणि निसर्ग, मुळात आधी कल्चर आणि नेचर या 2 शब्द जर तुम्ही बघाल तर त्याच्यातला शेवटचा TURE कॉमन आहे. तो म्हणजे त्यातलं साधर्म्य दाखवतो की निसर्गातूनच निर्माण झालेली संस्कृती असते आणि ती संस्कृती ही त्या निसर्गालाच आता टिकवण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न हा राखणदारच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि याचं उदाहरण म्हणजे आता जर गोव्यातील आणि कोकणातील काही भागामध्ये जर आपण गेलो तर पौष महिना सुरू आहे, धालोत्सव सुरू आहे आणि रात्री जागवणाऱ्या महिला आहेत आणि मग त्या म्हणतात की दारातले मिरिये लिगे मिरिया झाला भार घे, रवणाथ देव माळा रेता परसादे बोले गे. म्हणजे पूर्णपणे त्या गीतामध्ये आपल्याला आता जे त्यांनी सांगितलेले आहे. आणि मगाशी त्यांनी बोडगेश्वराचा उल्लेख केला. बोडगेश्वर हे सिमेंट कॉन्क्रीटचं मंदिर होतं तरी कुठं, तर तिथं बोडगिणीची झाडं होती. ज्या ठिकाणी पाणथळ जागा असते तिथं बोडगिणीची झाडं होती. ती आपल्या लोकपरंपरेने लावलेली होती, जगवलेली होती. पण तथाकथित आधुनिक म्हणणाऱ्या मानवाने बोडगिणीची झाडं सपाट केली, त्या ठिकाणी पाणथळ जागा बुजवली आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे हीच एक जागा नाहीये. तर लोकपरंपरेने जपलेलं पर्यावरणाची संवेदनशीलता आपण मात्र कशी नष्ट करत आहोत याचा विचार करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आपण मगासपासून ऐकतोय आपल्याकडे वेळ कमी आहे. 3ही व्यक्तिमत्वाचा एक समान धागा आहे, मानवी संवेदनशीलता जागृत करणं. मी जसं म्हटलंय की जगण्याची साक्षरता ही त्या संवेदनशीलतेतून जाणारी दिसते आणि ती संवेदनशीलता जागी करण्यासाठीचा आजचा हा आधारवट संवाद सत्र आहे. आणि ती प्रत्येकाने जागे करायला हवी, कारण आपल्या या समाजाचं देणं आपण स्वतः लागतो. माझी या खांद्यावर हे ओझं आपल्या देशाचं असायला हवी, प्रत्येकाची भावना असायला हवी, जेणेकरून खारीचा वाटा जो आहे तो आपण उचलू शकतो. तर आता एक
समान असा प्रश्न मी या सर्वांना विचारू इच्छिते की हे जे काम जे खरं तर माहिती आहे की जी लोक कामं करतात त्यांना माहिती आहे की ही कामं करत असताना असंख्य अडचणी येतात, असंख्य समस्यांना सामोरं जावं लागतं. आपण समाजासाठी वावरत असतो, परंतु समाजासाठी वावरत असताना समाजाकडून जसं आपल्याला रिस्पॉन्स हवा असतो, समाजाकडून काही आपल्या अपेक्षा नकळतपणे जे असतात तसं होत नाहीये. मग तिथं जेव्हा अशा म्हणजे आपण अगदी मन झटून एकदम सगळं काम करतोय, मुद्दामहून नाही की समाजाने आपल्याकडे यायला म्हणून नाही, तर एक उर्मी असते आतली, कारण ती संवेदना असते. कारण जेव्हा विचारप्रवण व्यक्तिमत्व असतात, त्या विचारप्रवण व्यक्तिमत्वांच्या डोळ्यातले आस्वज जे आहेत ती नात्यांचे बंध जुळवू शकतात. नाहीतर जी आस्व जर बंद झाली तर आपणही दगड होऊ शकतो. मग अशा तऱ्हेने विचार करत असताना कधी कधी मनामध्ये असंही होणार की नाही आपण एवढं करतोय पण पुढे जात नाही आहोत. हे असंख्य असे पहाड किंवा असंख्य अशा अडचणी आहेत. मग तिथं मला अमुक माणसांची गरज हवी आहे की माझ्या सभोवताली जो समाज आहे त्या समाजाची मला गरज आहे, त्यांनी माझ्या मदतीला धावून यायला हवं, परंतु येत नाही आहेत. मग त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत किंवा समाजाने काय करायला हवं या बाबतीत त्यांच्यासारखं काम होऊ शकत नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण त्याला काय देऊ शकतो किंवा त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत. अपेक्षा म्हणजे वेगळ्या अर्थाने अपेक्षा नाहीये, ते कुठेतरी मनाला वाटत राहतं. कारण हे काही एकट्याचं काम नाहीये, सहकार्याचे अनेक एक विचार असतो, तो प्रदीप्त होतो आणि स्वतः त्याच्या बरोबर अनेक सहकाऱ्यांचे हात येत असतात आणि मग आपण वाटचाल करत असतो. त्या वाटचालीमध्ये सातत्यपूर्णता हवी आणि दीपस्तंभाचं एक अढळ पद हवं. हे सगळं घेऊन ही माणसं चालतात. मग अशा या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय अपेक्षा आहे की कशा पद्धतीनं तुमचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना सभोवतालचा समाज कशा पद्धतीनं तुमच्याशी जुळला जावा असं तुम्हाला वाटतंय? आपण सांगावं संदीप परबजी. एक साने गुरुजींची खरंच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पय ह्या प्रार्थनांमध्ये खूप मोठं सार आहे. आम्ही तारीजींच्या गोशाळेला भेट दिलं, प्रसादजी आम्ही एकत्र असतो, कधी कधी भेटतो. एकदा संविता आश्रमला येऊन जाच तुम्ही. आता तिथे 192 निराधार बांधव आहेत. म्हापसा टॅक्सी म्हणजे जे 7-8 वर्ष दारू पिऊन पडलेले होते, देशभरातले आहेत, बांगलादेशचे आहेत, नेपाळचे आहेत. दारू सोडली आहे, प्रेमाने राहतात, गुरं राखतात. जे मेंटल आपण घाबरतो, माझ्याकडे 192 पैकी 90 मेंटल आहेत. वॉचमॅन नाही आहे, कंपाऊंड नाही, गेट नाहीत. इव्हन माझ्या दुसऱ्या मजल्याला गेट पण नाही, ते टेरेसवर नाही सुसाईड करू शकतात. पण 13 वर्ष, आता 18 जानेवारीला 13 वर्ष पूर्ण होतील, आत्महत्येचा विचार येते. प्रेम ही मोठी ताकद आहे. खरंय. आपण आज आई वडील आपल्या आयुष्यातील 18 वर्ष एका मुलावर खर्च करतात. हा WHO रिपोर्ट आहे. ते वृद्ध झाले की नकोसे होतात. आई वडील उपाशी राहून आपल्या मुलाला मोठं करतात. 2 मुलगे असेल तर वडील वारल्यानंतर 1 महिना आई तुझ्याकडे, 1 महिना बाबा तुझ्याकडे. आज कुठे कल्चर बदललं की माझा मुलगा अमेरिकेला गेला, माझा मुलगा कॅनडा गेला, तिथेच थोडंसं कुटुंब विस्कळीत होणार. हम दो हमारे दोचा विपर्यास्त केला गेला. शासनाची भूमिका अलग होती. आमच्या हमदो मध्ये माझी 2 मुलं आणि मी 2. आई बाबांनी कुठं राहायचं? ते पण काळाची गरज आहे. वृद्धाश्रम वाढू नये ही धोक्याची समस्या आहे. समाजाकडे एकच अपेक्षा आहे की वृद्ध म्हणा, मनोरुग्ण म्हणा, ड्रिंकर म्हणा, हे आपलेच बांधव आहेत. ते रस्त्यावरचे बांधव आपलेच आहेत. त्यांना सांभाळणं ही काळाची गरज आहे. आज आपल्या मुलांना, इव्हन बऱ्याच शाळांना पण, की शाळेत काय शिक्षण, तुम्ही इंजिनियर व्हा, मोठे व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, पण माणूस म्हणून चांगले आधी बना. शाळेच्या बाहेर आपण सहज चॉकलेटचे पेपर पाठवतो, पाण्याच्या बॉटल आपण कार्यक्रमात, शाळांमध्ये पण स्टीलचे तांबे ठेवत नाहीत आपण टेबलावर, प्लास्टिकच्या बॉटल ठेवतो. थोडं आपण विचार करूया की जसं तारीजींनी सांगितलं, किती वापर आपण प्लास्टिकचा करतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक. इव्हन सलाईनच्या बॉटल पूर्वी काचेच्या ग्लासात दिसायच्या, स्टीलचे इंजेक्शनही काचेच्या याच्यामध्ये, आज सगळे ते प्लास्टिकमध्ये झाले. म्हणजे कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास, तारीजींनी म्हणा किंवा हे बाई, आपण कुठे चाललोय. छोट्याशा गोष्टी आहेत. आपण आज अन्न हॉटेलमध्ये म्हणा, कार्यक्रमांमध्ये अन्न असंच सहज टाकून दिलं जातं.
आणि आमच्यासारखे आश्रमवाले वाट बघतायत की कोणी तांदूळ आणून द्या, गहू आणून द्या, साखर आणून द्या. मुलांना शेतकऱ्याच्या त्या शेतीची किंमत समजत नाही, त्याच्या मेहनतीची किंमत समजत नाही. आई वडिलांच्या नकार हा पचवायला शिकवा मुलांना. थोडंसं सकारात्मक दृष्टिकोन त्यांना सांग की इझी मोबाईल नाही मागितले कशाला आत्महत्या करायची मुलं. आत्महत्या करायची वेळ आहे का? हे चांगलं आयुष्य आहे, चांगलं जीवन आहे, ते तुमच्या पुढच्या पिढीला शिकवा. ह्या देशावर, ह्या समाजावर कित्येकांचे, हुतात्म्यांचे, बलिदान दिलेल्यांचे उपकार आहेत, ते आपल्या मुलांना समजू द्यात. आपल्या घरातल्या आईवडिलांची, वृद्ध आईवडिलांची, समाजातल्या वृद्धांची, मनोरुग्णांची, जो रस्त्यावरचा असेल, किडे पडले असेल, ते आम्हाला फोन करा. तुमच्या जमेल तसं योग्यतेने तुम्ही सहकार्य करा. आणि एकदा पंढूरच्या संवेद आश्रमाला किंवा महासरोवर आहे गोव्यात, संवेदना आश्रम आहे, तिथे भेट द्या. तारेजी आहेत, प्रसादजी आहेत, आपण सर्वजण गोवेकर खरंच ग्रेट आहेत, ग्रेट आहेत. मी खरंच सलाम या भूमीला करतो की त्यागी माणसं कुठे आहेत, ते गोव्यात आहेत. आम्ही खूप राज्यामध्ये फिरतो, पण कसलाच मोठे पण नाही गोवेकरांकडे. देण्याची दातृत्व काय आहे ती गोवेकरांमध्ये. त्यामुळे खरंच गोवेकरांसाठी मी सलाम करतो, नमस्कार करतो. गोवेकरांसाठी काही टाळा होऊ द्या. थँक्यू. अंतकरणातील जिव्हाळ्याचा हुंदकाच अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांशी आणि त्यांच्या कार्याशी आपलं नातं जुळवून ठेवू शकतो. मी कमलाकांत तारे यांना विचारायची की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की समाजाकडून आपल्या काय अपेक्षा आहे? समाजाकडून आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहे की त्यानं सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा योग करावा आणि योग करून एक चांगलं जीवन जे आहे ते जगावं. चांगलं जीवन समजा जगलात तर चांगले विचार येणार, आणि चांगले विचार राहिले तर माझी गोमाता जी आहे ती सतत ॲक्सिडेंटपासून वाचू शकते. मी एक संदेश देऊ इच्छितो. संदेश हा आहे, गाईला कुठल्याही परिस्थितीत वाचवायचं आहे, आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या आहे. सर्वप्रथम आपल्या जीवनात प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा, कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा. दुसरं, आपण रस्त्यानं जाताना एखादी गाय रस्त्यावर बसलेली असेल, गोवंश रस्त्यावर बसलेला असेल, तर तिला उठवूनच पुढं जायचं. आपण ते नाही केलं, आपण रस्त्यातनं गाडी घेऊन जाताना गाडीला कट मारून गेलात, पण मागून येणारी गाडी जी आहे ती सरळ त्या बसलेल्या गायीवरती ठोकर देणार आणि ती गाय मरणार म्हणा, किंवा तिला मग गोशाळेत न्यावं लागणार. गोशाळेत नेल्यानंतर ॲक्सिडेंट समजा भयानक झालेला असेल तर ती वाचत नाही. म्हणून गाय जी आहे ती वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि गायीची सेवा करावी. एवढाच माझा संदेश. खरं आहे. प्रसाद, तुम्ही सांगा. आय एम हिअर टू डिस्टर्ब यू, नॉट टू एंटरटेन यू. मी असं म्हणेन, वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते. वस्ती जळत होती आणि आमचे हात मात्र वर होते. माणसाने असे ऐनवेळी पलायन करू नये. वस्ती जळायला लागली की पळून जाऊ नये. आज आपण सगळेजण पळतोय, वेग धरलाय, फास्ट लाईफकडे चाललोय, डिजिटल दुनियेत धावतोय, पण आपले रूट्स हे साधेपणाचे आहेत. आपली गावं हरवत चाललेली आहेत. आपल्या आजूबाजूला डोंगर पोखरले जात आहेत आणि आपण फक्त पळतोय आपल्या स्वार्थाच्या मागे. थोडंसं थांबायला हवं, मागे वळून बघायला हवं. काय हरवत चाललंय ते पुन्हा मिळणार नाही. तुम्ही गोव्यात राहतात, आपण कोकणात राहतो. जगाच्या पाठीवरती मुंबई, खूप मोठी शहरं निर्माण होऊ शकतात, पण गोवे भूमी पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. ती जपायला हवी. झाडं लावता येतात, पण सह्याद्री लावता येत नाही. समुद्र तयार करता येत नाही, नदी तयार करता येत नाही, बोडगिनी तयार करता येत नाही, सुरंगी तयार करता येत नाहीत. फक्त झाडच लावता येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला वाचवायचे आहेत ते अधिवास माणसांचे, निसर्गाचे आणि आपल्या सगळ्यांचे. धन्यवाद. खरंच मी मगाशी म्हटलं तसंच संवेदनशीलता, आतील अंतप्रेरणा जाग करण्याचा हा संवाद होता. जीवनातील कुरूपता नाहीशी व्हावी, जीवनातील असंवेदनशील वृत्ती मुळापासून नष्ट व्हावी, याच्यासाठीच यांची ही धडपड आहे. जगणं कसं सुंदर करावं
आणि ते सुंदर करत असताना आपल्यासोबत इतरांनाही कसं न्यावं हे यांच्याकडून शिकावं. म्हणून हा संवेदनशीलतेचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये त्यांना आत्मसन्मान मिळालाच, परंतु अगदीच त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली नाही असं निश्चितच झालेलं नसेल. या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड संघर्षांना त्यांना सामोरं जावं लागलं, समस्यांनाही सामोरं जावं लागलं. असे एखादी वेळ आली असेल की ज्या ठिकाणी आत्ता थांबून आता पुढे काय अशा तऱ्हेचाही विचार आला असेल, परंतु तरीसुद्धा त्यांनी अखंडितपणे आपला प्रवाह चालू ठेवलेला आहे. कोणीतरी यावं आपल्या सोबतीनं हा विचार मनात कुठेतरी असेलही, परंतु त्याच्यासाठी ते अडून बसलेले नाही आहेत. कारण त्यांनी समाजाला जगवण्याचं व्रत घेतलेलं आहे, वेदनांना सजवण्याचं व्रत घेतलेलं आहे. या ठिकाणी दुःखांना गोंजारीत बसण्यापेक्षा जीवन कसं सुंदर करायचं या विचारानं ही ध्यासपंथे पावलं चालत आहे. म्हणून मला बोरकरांच्या शब्दातच म्हणा की देखणीती पाऊले जे ध्यासपंथे चालती, देखणीती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. म्हणूनच या ठिकाणी ही जी पावलं आहेत ते एक ध्यास घेऊन चालणारी व्रतस्थ अशी पावलं आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांच्यासमोर नतमस्तक होते आणि या ठिकाणी आपण आलात, आपले विचार मांडलेत आणि आपणही अतिशय आत्मीयतापूर्वक हा संवाद ऐकलात. आपणा सर्वांचे मनस्वी आभार. एका वेगळ्या विषयावरच्या एका वेगळ्या विश्वामध्ये ही सर्व मंडळी घेऊन गेली आपल्याला. त्यांना निरोप देण्यापूर्वी दोनही संयोजन संस्थांच्या वतीने त्यांचा आपण इथे सन्मान करतो आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी रघुवीर देसाई आणि विवेक पारसेकर तुम्हाला व्यासपीठावरती निमंत्रित करते. आपण दोनही संयोजन संस्थांच्या वतीने श्री प्रसाद गावडे, श्री कमलाकर पंत तारी आणि श्री संदीप परब, श्री कमलाकांत तारी, श्री संदीप परब आणि श्री प्रसाद गावडे यांना सन्मानित करतो आहोत. रघुवीर देसाई सर, मी तुम्हाला विनंती करते प्रसाद गावडे यांचा सन्मान आपण करावा. कमलाकांत तारी सर, आपण कृपया पुढे या. विवेक पारसेकर सर, मी तुम्हाला विनंती करते आपण हा सत्कार करावा. आणि संदीप परब सर, आपला सन्मान रघुवीर देसाई करतील. रघुवीर देसाई सर, तुम्हाला विनंती करते संदीप परब सरांचा सन्मान आपण करावा. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. त्यांच्या संवादक पौर्णिमा केरकर मॅडम, तुमचेही आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच.